टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते आणि काल त्या ठिकाणी गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला। त्याच पर्यटकांमध्ये डोंबिवलीतील 3 जण देखील ज्या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहेत। आपण जर बघितलं संजय लेले असतील, अतुल मोने असतील आणि हेमंत जोशी असतील, हे तिघांचा ह्या ठिकाणी मृत्यू झालाय। सध्या डोंबिवलीमध्ये शोककळा पसरल्यात। मी संजय लेले यांच्या इमारतीमध्ये आहेत, डोंबिवली परिसरामधील सुभाष टिकडी ह्या भागा परिसरामध्ये श्री विजया या अपार्टमेंटमध्ये ते दुसऱ्या मजल्यावर आपल्या कुटुंबासोबत राहतात। आई, वडील, पत्नी आणि त्यांचा मुलगा ह्या संजय लेलेचं कुटुंब ह्या ठिकाणी राहत होते। संजय लेले हे मुंबईमध्ये कार्यरत होते, मात्र पर्यटक म्हणजे काश्मीर फिरण्यासाठी ते गेले होते, मात्र कालच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सध्या संजय लेले यांचं जे कुटुंब आहे ते काश्मीर ह्या भागामध्ये रवाना झाले आहेत आणि हे डोंबिवलीचे 3ही जण जे आहेत हे मावस भावंड आहेत। शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम हे संजय लेलेचे मेहुणे आहेत, ही माहिती आपल्यापर्यंत समोर आली आहे। सध्या राजेश कदम हे देखील काश्मीर ह्या भागामध्ये रवाना झाले आहेत। सध्या डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे, कारण की संजय लेले जे आहेत हे चांगले व्यक्ती होते, कारण की त्यांच्या मित्राकडून देखील आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलोय आणि ते एक चांगले समजूतदार व्यक्ती होते। आम्ही लहानांचे मोठे झाले असे देखील प्रतिक्रिया त्यांचे जे जिवलग मित्र आहेत त्यांनी दिले आहेत। सध्या संजय लेले यांचं कुटुंब ह्या ठिकाणी नाही, संजय लेलेचं कुटुंब काश्मीर ह्या भागामध्ये त्या ठिकाणी रवाना झाले आहेत। सध्या काश्मीर ह्या भागामध्ये संजय लेलेचं कुटुंब दाखल होईल आणि सध्या ह्या ठिकाणी कुटुंब राहत नाही, आपण त्यांच्या बिल्डिंगमध्ये आहोत। कॅमेरामन गणेश राठेसोबत मयुरेश जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।